बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला चल ना जान, मस्त पावसाळा सुरू झालाय. डोंगरावर जाऊ 2-3 दिवस. मस्त पावसात भिजू, इकडे तिकडे उड्या मारू, गाणं बोलू. गर्लफ्रेंड: जा रे बाबा, मागच्या वेळेस पण तू असंच काहीतरी म्हणाला होतास. चांगले बॅग भरून कपडे आणले होते मी फिरायला. 2 दिवस मला चड्डी पण घालू दिली नव्हतीस तू. नुसता तेल लावून पचापच केलास. रिफिलमध्ये शाई आणि पलंगावर बाई असली की पेन उठलाच पाहिजे मित्रांनो. माननीय निळू भाऊ: पोरगी किती पण इंग्लिश बोलू दे, केळ्याखाली आली की आ ई उ ऊ बाराखडीच म्हणते. या वर्षीचा सगळ्यात कडक मेसेज. डॉक्टर ने एक बूढ़े व्यक्ति को कहा, बाबूजी अपनी दोनों गोटियां निकालनी पड़ेगी. बूढ़ा व्यक्ति: निकाल दो बेटा, जब रिवॉल्वर ही नहीं चल रहा तो गोलियां किस काम की. माणूस: मी माझ्या प्रेग्नंट बायको बरोबर पचापच करू शकतो का. डॉक्टर: हे बघा, पहिले 3 महिने काहीही प्रॉब्लेम नाही, नॉर्मल करू शकता. पुढचे 3 महिने कुत्र्यासारखा करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. शेवटचे 3 महिने कोल्ह्यासारखं करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. माणूस: कोल्ह्यासारखं कसं हो. डॉक्टर: पपईजवळ झोपा, बघा आणि कोल्ह्यासारखं रडा. आऊ. एका वर्गात 3 मुलं हलवत असतात. तेवढ्यात मॅडम येतात आणि त्यांना हलवताना बघतात. मॅडम घाबरून विचारतात, हे काय करत आहात तुम्ही. मुलं: मॅडम, तुम्ही 100 वर्ष जगणार आहात, तुमचीच आठवण करत होतो. मॅडम: चला घरी जावा येडपटांनो. आयुष्यात पहिल्यांदाच पचापच केल्यानंतर मुलगी भीत कधी स्वतःच्या पपईकडे तर कधी मुलाच्या केळाकडे पाहू लागली. मुलगा पण परेशान. मुलाने विचारले, काय झाले एवढे घाबरायला. मुलगी: जेव्हा आत गेला तेव्हा चांगला 6 इंचाचा होता अन बाहेर काढला तर 3 इंचाचा. बाकीचा आत राहिला की काय. गर्लफ्रेंड पाणीपुरी खात असते. तिचा बॉयफ्रेंड एकटक तिच्याकडे बघत असतो. गर्लफ्रेंड: इतका काय एकटक बघतोयस माझ्याकडे जानू. बॉयफ्रेंड: येडपट, आता बरोबर मोठं आ करते तू. चोखताना मात्र तोंड उघडत नाही तुझं. राजू: बाबा, माझा रिझल्ट आला. बाबा: अरे वा, बघू. राजू: दाखवतो, पण रिझल्ट बघितल्यावर सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं. रिझल्ट बघून बाबांनी सॅनिटायझर लावून राजूला चोपला. गण्या: आमचा बाबा तर इतकं तिखट खाते, बाबा जिथं हलल तिथं मिरचीचं झाड उगतंय. बाब्या: हे तर काहीच नाही गड्या, आमचा बाबा इतकं तिखट खाते की नुसतं पाजलं तरी समोरच्याला ठसका लागतंय. मन्या: हे तर काहीच नाही गड्या, आमचा बाबा तर इतकं तिखट खाते की बाबा रानात हागून आले की रानातली डुकरं गावात साखर मागत फिरत्यात. समोरून येणाऱ्या मुलीने जर तुम्हाला बघून ओढणी नीट केली तर समजून जा,
तुमच्यातील निळू फुले तिने ओळखलाय म्हणून. एका वर्गात 3 मुलं हलवत असतात. तेवढ्यात मॅडम येतात आणि त्यांना हलवताना बघतात. मॅडम घाबरून विचारतात, हे काय करत आहात तुम्ही? मुलं, मॅडम तुम्ही 100 वर्ष जगणार आहात, तुमचीच आठवण करत होतो. मॅडम, चला घरी जावा येडपटांनो. आयुष्यात पहिल्यांदाच पचापच केल्यानंतर मुलगी भीत कधी स्वतःच्या पपईकडे तर कधी मुलाच्या केळाकडे पाहू लागली. मुलगा पण परेशान. मुलाने विचारले, काय झाले एवढे घाबरायला? मुलगी, जेव्हा आत गेला तेव्हा चांगला 6 इंचाचा होता अन बाहेर काढला तर 3 इंचाचा. बाकीचा आत राहिला की काय? गर्लफ्रेंड पाणीपुरी खात असते. तिचा बॉयफ्रेंड एकटक तिच्याकडे बघत असतो. गर्लफ्रेंड, इतका काय एकटक बघतोयस माझ्याकडे जानू? बॉयफ्रेंड, येडपट, आता बरोबर मोठं आ करते तू. चोखताना मात्र तोंड उघडत नाही तुझं. राजू, बाबा माझा रिझल्ट आला. बाबा, अरे वा, बघू. राजू, दाखवतो, पण रिझल्ट बघितल्यावर सोशल डिस्टन्सिंग ठेवायचं. रिझल्ट बघून बाबांनी सॅनिटायझर लावून राजूला चोपला. ऑल इंडिया जोक या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हसत रहा, आनंदी रहा. ऑल इंडिया जोक या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हसत रहा, आनंदी रहा. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला, चल ना जान, मस्त पावसाळा सुरू झालाय, डोंगरावर जाऊ 2-3 दिवस, मस्त पावसात भिजू, इकडे तिकडे उड्या मारू, गाणं बोलू. गर्लफ्रेंड, जा रे बाबा, मागच्या वेळेस पण तू असंच काहीतरी म्हणाला होतास. चांगले बॅग भरून कपडे आणले होते मी फिरायला. 2 दिवस मला चड्डी पण घालू दिली नव्हतीस तू. नुसता तेल लावून पचापच केलास. रिफिलमध्ये शाई आणि पलंगावर बाई असली की पेन उठलाच पाहिजे मित्रांनो. माननीय निळू भाऊ, पोरगी किती पण इंग्लिश बोलू दे, केळ्याखाली आली की अ आ इ उ 12 म्हणते. या वर्षीचा सगळ्यात कडक मेसेज. डॉक्टर ने एक बूढ़े व्यक्ति को कहा, बाबूजी अपनी दोनों गोटियां निकालनी पड़ेगी. बूढ़ा व्यक्ति, निकाल दो बेटा, जब रिवॉल्वर ही नहीं चल रहा तो गोलियां किस काम की.